राम राम शेतकरी मित्रांनो, माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे किती वाजलेत? 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आज हे पूर्ण कडबा वाढायचा आहे. म्हणजे आज खूप कष्टाचं आणि बेजारीचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही किरकोळ कामासाठी रोजगारी लावित नाहोत. मालकीन मी पोरग शक्य होईल तितकं स्वतः आपण करायचं. जिथं रोजगाराची गरजच आहे, खरी रोजगारी लागतोयच, त्याच ठिकाणी रोजगारी लावायचा. नाहीतर स्वतःची शेती होईल तितकं स्वतः करीत राहायचं. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. की आपण शिपाई आम्ही ह्याला म्हणतो गाडीला लावण्यासाठी. आता कोण्या कोण्या भागात काय म्हणतात काय माहीत नाही. म्हणजे बैल जरी सोडून दिले तर आपल्याला अडचण येत नाही. आता तर शिपाई बस जमलं हे असं शेतकऱ्याला खूप कष्टाचं काम करावं लागतंय. ऊन म्हणता येत नाही, ताण म्हणता येत नाही. चला पोरगा आणि मालकी पेंड्या देत आहेत आणि आपलं काम आहे गाडी घासायची. खूप कडबं वाळलेलं तरी 15 ते 20 दिवस झाला असं. चला म्हणलं उन्हाच्या अगोदर तर काही ऊन लागत नाही. गाडी What way? Tak. Udah. Tawa. Udah po. Apa? Ini pengurus gitu. Hah? Hah? Papa udah di naik sih. Oh.
थांब बाय धर. सर सोडा सोडा आता खाली दाब पाया. सर सर निघा ना होय. आपली भरलेली गाडी आता थेट निघाला हो कडबं घेऊन. त्या गचक्यातून थोडं दामान जाऊ द्या. जाऊ दे राजे. सकाळी 6:30ला फडाच्या बाहेर गाडी निघालेली आहे. खूप आज कष्टाचं काम आहे दिवसभर. फक्त त्या खड्ड्यातून थोडं दामान जाऊ दे. थोडा खड्डा या थोडं इथं अवघडच वाटतंय. व्यवस्थित गेली बस. तर आपली गाडी मस्त भरून यायला लागली. वाटू लागलं कुठं काय पडती का काय की, पण तसं काय नाही, व्यवस्थित बघू शकता. खिलार आहे खिलार. खूप शेतकऱ्याला कष्टाचं काम असतं. ठीक आहे. अरे इथं गाडी लावली आहे आणि हे कुठे गेले म्हणावानी. कुठे गेला बरं. हे काय तर आंबे खात बसलेत काय की. अरे उन्हाच्या आधी भरायचं. चांगले धरून आणले आणि बसलाव की रा. हो उन्हाच्या आधी मस्त. हा आंबे मित्रांनो घरचेच आहेत. खूप अशी क्वालिटी आहे भारी. प्रत्येक गाडीच्या ठेप्याला मस्त मीठ लावून. मीठ आणलंय का नाही. बर चला आंबे खायला चला. तर धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.